लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऋतुराज इन्स्पेक्टर साहेबांना धमकी देत म्हणतो की तुमचा बॉस गजा माझा मित्र आहे, माहिती आहे ना तुम्हाला. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो, पण मला माझी ड्युटी करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर रुक्मिणी त्यांना विचारते की तुमच्याकडे माझ्या विरोधात नक्की काय पुरावा आहे. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ते सगळं आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बोलू. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर इन्स्पेक्टर साहेब रुक्मिणीला म्हणत असतात की चला मॅडम, तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावंच लागेल. मात्र त्याआधी रुक्मिणी राणी आणि रेश्माला आवाज देत तिथे बोलावून घेते. त्यानंतर सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते. तर रुक्मिणी इन्स्पेक्टर साहेबांसमोरच राणी आणि रेश्माला विचारते की तुमच्या दोघींपैकी कोणी माझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे का. आणि तिचा तो प्रश्न ऐकून त्या दोघींनाही धक्का बसतो आणि त्या दोघीही नाही म्हणतात. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की रुक्मिणी मॅडम, त्या दोघीजणी तुमच्यासमोर कसं कबूल करतील. आणि त्यानंतर सिंधूला त्या ठिकाणी बघून ऋतुजा म्हणते की कंप्लेंट हिनेच केली असणार, कारण रेश्माने मला सांगितलं होतं हिने वहिनींना सकाळी धमकीसुद्धा दिली होती. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण रागातच सिंधूकडे बघत असतात. रिषभ मात्र रेश्माला विचारतो की रेश्मा, खरं सांग, तू काकूंच्या विरोधात कंप्लेंट केली नाहीये ना. आणि त्यावर रेश्मा म्हणते नाही रिषभ, माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्याच वेळी अन्वीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती घडलेला हा सगळा प्रकार बघत असते. आणि त्यानंतर रुक्मिणी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की चला, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आणि त्यानंतर ते रुक्मिणीला घेऊन जातात. मात्र रुक्मिणी गेल्यावर घरातील सर्वजण सिंधूला सुनवायला सुरुवात करतात. राणी म्हणत असते की सिंधू, मला मान्य आहे काकू, तुला आणि सावीला वाटेल ते बोलतात, मात्र म्हणून तू त्यांच्या विरोधात तक्रार करायची का. आणि त्यावर सिंधू काही बोलणार इतक्यात रेश्मा म्हणते की मला माहीत आहे तूच काकूंच्या विरोधात कंप्लेंट केली असणार, कारण तूच त्यांना धमकी दिली होती ना की जर माझ्या मुलीच्या वाटेला गेलात तर मी तुम्हाला सोडणार नाही. तर राजश्रीसुद्धा म्हणत असते की माझा तर विश्वासच बसत नाही, जिच्यावर मी मुलीसारखं प्रेम केलं ती असं वागू शकते. तर रिषभही म्हणत असतो की तू असं करशील आम्हाला वाटलं नव्हतं. आणि ऋतुजा तर वाटेल ते सिंधूला बोलत असते आणि ती सिंधूला धमकीसुद्धा देते. तू कंप्लेंट केली आहे हे सिद्ध झालं की बघ मी तुझी कशी वाट लावते ते. आणि त्यावर सिंधू त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की मी खरंच कंप्लेंट केली नाहीये. मात्र कोणीही तिचं काही ऐकून घेत नाही. सर्वजण तिला खूप बोलत असतात. आणि त्यामुळे रत्नाकर म्हणतो, अरे ती काय बोलते, एकदा ऐकून तरी घ्या. आणि त्यानंतर तो सिंधूला बोलायला सांगतो. तर सिंधू सगळ्यांना सांगते मी खरं सांगते, मी कंप्लेंट केली नाहीये. मात्र ते म्हणतात की जर तू कंप्लेंट केली नाही तर कोणी केली. आणि त्यानंतर ते सर्वजण रागातच सिंधूकडे बघतात आणि तेथून निघून जातात. तर दुसरीकडे राजश्री राघवला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्याचा फोन बंद असतो. त्यामुळे राजश्री खूप पॅनिक होते. रत्नाकर तिला सांगतो की अगं राघव मिशनवर गेला आहे, मग तू त्याला कॉल का करते. त्यावर राजश्री म्हणते इथे त्याच्या घरचे अडचणीत आहेत आणि हा मात्र फोन बंद करून बसलाय, त्याच्या पोलीस असण्याचा काहीतरी उपयोग आहे का. आणि ते ऐकून रत्नाकरला धक्काच बसतो. तो म्हणतो अगं निदान तू तरी अशी बोलू नको, पोलिसांचं पहिलं कर्तव्य लोकांचं रक्षण करणं असतं. आणि त्यावर राजश्री म्हणते पण त्याच लोकांमध्ये घरचे सुद्धा येतात ना. आणि त्यानंतर ती म्हणत असते की खरं तर मला त्या सिंधूचाच खूप राग येत आहे, तिला हे सगळं करायची काय गरज होती. तर रत्नाकर तिला विचारतो कंप्लेंट सिंधूनेच केली आहे, याचा तुझ्याकडे कोणता पुरावा आहे का. त्यावर राजश्री म्हणते कशाला हवा आहे पुरावा, मला खात्री आहे कंप्लेंट तिनेच केली असणार. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो ठीक आहे, आता मला या विषयावर तुझ्याशी वाद घालायचा नाही. आणि त्यानंतर तो वकिलांना भेटण्यासाठी बाहेर जातो. तर दुसरीकडे ऋतुजा या सगळ्याच गोष्टींचा विचार करत असते आणि म्हणत असते की रत्नाकर भाऊजींना त्या मुलीचा खूपच पुळका येतो. आणि त्यावर ऋतुराज म्हणतो म्हणजे आता तुझी गाडी दादावर घसरली आहे का. त्यावर ऋतुजा म्हणते त्या सिंधूकडे तर ठोस कारण आहे वहिनींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी, म्हणजे तिनेच ती तक्रार केली असणार. आणि त्यावर ऋतुराज म्हणतो हो, मला सुद्धा तसंच वाटत आहे. तर ऋतुजा म्हणते हो ना, तुम्ही तर वहिनींचे परम भक्तच आहात, जा आता वकिलांना जाऊन भेटा.
आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे रेश्मा मोबाईलवर चॅटिंग करत असते आणि खूप हसत असते. त्याच वेळी ऋषभ तिथे येतो. तो रेश्माला 2दा-3दा आवाज देतो, मात्र तिचं लक्ष नसतं आणि त्यामुळे तो मोठ्याने तिच्यावर ओरडतो. तर रेश्मा खूपच घाबरते आणि त्यानंतर ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र ऋषभ तिला थांबवतो आणि विचारतो की रेश्मा प्लीज मला खरं सांग, तूच काकूंच्या विरोधात कंप्लेंट केली आहे ना? मात्र ते ऐकून रेश्मा चिडून म्हणते की ऋषभ मी किती वेळा सांगू तुला, मी कंप्लेंट केली नाही आहे. त्यावर ऋषभ म्हणतो मग तुला इतकं चिडायला आणि ओरडायला काय झालं? त्यावर रेश्मा म्हणते कारण हीच गोष्ट मी तुला बाहेरही सांगितली होती, पण तरीही तू पुन्हा इथे येऊन मला तोच प्रश्न विचारत आहे. त्यावर ऋषभ म्हणतो की जर तू कंप्लेंट केली नसेल तर चांगलंच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझा गुन्हा सिद्ध झाला तर मग मात्र बोलू नको की सगळ्यांसमोर मी तुझी बाजू घेतली नाही. तर रेश्मा म्हणते तसाही तू माझी बाजू कधी घेतो? आणि त्यामुळे त्या दोघांमधील वाद वाढतच जातो आणि त्यानंतर ऋषभ रागातच तेथून निघून जातो. रेश्मा मात्र थोडी घाबरलेली असते आणि त्यानंतर राजश्री अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. तर ऋतुजा आणि रेश्मा बसलेल्या असतात आणि राजश्रीला बघून रेश्मा हसतच मनाशी म्हणत असते की काकू आता बास करा, अजून किती फेऱ्या मारणार आहात? अशाने चक्कर येईल तुम्हाला आणि तुमच्या फेऱ्या मारल्याने काही होणार नाही. आता ती म्हातारी लवकर काही घरी येणार नाही. आणि त्याच वेळी ऋतुजा तिला विचारते की काय झालं रेश्मा, तू स्वतःशीच का हसत आहे? मात्र रेश्मा तिला काही सांगत नाही. त्याच वेळी राणी तिथे येते. राजश्री तिला विचारते की वकिलांसोबत बोलणं झालं का? त्यावर राणी सांगते हो, पण काकूंवर जे आरोप केले आहेत ना ते खूप मोठे आहेत आणि त्यामुळे जर ते सिद्ध झाले तर काकूंना जामीनही मिळू शकणार नाही. आणि ते ऐकून राजश्री खूपच घाबरते. राणीला विचारत असते की आता आपण काय करायचं? त्यावर राणी म्हणते की काकूंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे आता एकच मार्ग आहे. त्यावर सर्वजण विचारतात कोणता मार्ग? तर राणी परत त्यांनाच विचारते की आपल्यापैकी कोणीही काकूंच्या विरोधात कंप्लेंट केली नाहीये ना? आणि त्यावर त्या तिघीही नाही म्हणतात. राणी म्हणते मग काकूंवर जे काही आरोप लावले आहेत ते खोटे आहेत हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. ते कसं मलाही माहीत नाही, पण ज्याने कोणी ही तक्रार दाखल केली आहे ना त्याला ती मागे घ्यावी लागेल. तर दुसरीकडे सिंधू पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघते, मात्र अन्वी तिला थांबवते. सिंधूने रुक्मिणीची मदत करू नये असंच तिला वाटत असतं, मात्र सिंधू तिला समजावते की तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, या सगळ्यात पडू नको. मात्र अन्वी काही ऐकत नाही. ती म्हणते की रुक्मिणी आजीने आपल्याला किती त्रास दिला आहे, मग तरी तू तिची मदत का करतेस? आणि सगळ्यांनी तुलाच ब्लेम केलं आहे ना? त्यावर सिंधू म्हणते पण रुक्मिणी आजीने या घरासाठी खरंच खूप काही केलं आहे. मात्र अन्वी म्हणते पण तिच्याचमुळे माझ्या आईची आज ही अवस्था आहे. तर सिंधू तिला सांगते पण राखीताईंनी मनापासून त्यांना माफ केलंय, त्यामुळे तू सुद्धा आता माफ कर. आणि मग त्यानंतर अन्वी सिंधूला विचारते की त्यांच्या विरोधात तक्रार कोणी केली आहे माहिती आहे का तुला? त्यावर सिंधू म्हणते हो, मला थोडा अंदाज आला आहे, आता पुढे काय करायचं ते बघूयात. आणि त्यानंतर ती पोलीस स्टेशनला जाते. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर रुक्मिणीला विचारत असते की सांगा तुम्ही तुमच्या सुनांचा नक्की कसा छळ करता? त्यांना चटके देता, मारता की त्यांच्या माहेरच्यांकडून पैसे मागता? आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की आमच्याकडे भरपूर पैसे आहेत, आम्हाला पैशांची हाव नाही आणि मी खरंच सांगते मी माझ्या सुनांचा छळ करत नाही आहे. मात्र ती इन्स्पेक्टर काही ऐकत नाही. ती रुक्मिणीवर खूप दादागिरी करत असते आणि त्यामुळे रुक्मिणी तिला धमकी देते की मी आमदार आहे हे विसरू नका, तुम्हाला नोकरी करायची आहे ना? आणि त्यामुळे ती इन्स्पेक्टर खूप चिडते. ती म्हणते की ही धमकी खरी करण्यासाठी तुम्हाला आधी जेलच्या बाहेर जावं लागेल आणि ते तर काही शक्य होणार नाही, कारण आता लवकरच तुमच्यावरील हे आरोप सिद्ध होतील, त्यामुळे मापात राहा. आणि तिचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू पोलीस स्टेशनला जाते आणि त्यांना सांगते की मीच यांच्या विरोधात तक्रार केली होती, पण त्या निर्दोष आहेत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.